नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा ज्याला आपण पॉलिटेक्निक म्हणतो, ते केल्यानंतरचे फायदे आणि तोटे काय आहेत हे शॉर्टकटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्यक्षात असं शिक्षणाचा फायदा तोटा असा कन्सेप्ट नसते. म्हणजे कुठलंही शिक्षण हे फायद्याचंच असते. म्हणजे उगाच आपण फक्त संकुचित वृत्तीमुळे त्याला थोडं आपण फायदा तोटा याच्यामध्ये त्याची गणना करतो. पण प्रत्यक्षात कुठलंही शिक्षण हे नेहमी फायद्याचंच असते. त्याला म्हणजे असं नाही की इंजिनिअरिंग शिक्षणच असू द्या, मग कुठलंही शिक्षण असू द्या, ते आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या किंवा इतर कुठलंही शिक्षण हे शिक्षण असते आणि ते सगळं फायद्याचंच असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असतील किंवा पहिल्यांदा चॅनलला जर भेट देत असतील, त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे विद्यार्थी पाहत असतील तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे, लगेच पटकन सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. तर ही एक अत्यंत महत्त्वाची रिक्वेस्ट तुमच्यासाठी आहे. तर बघा, कुठलाही वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. तर बघा, 10वी नंतर डिप्लोमा पॉलिटेक्निक करण्याचे फायदे काय? आता फायदे काय? तर बघा, पहिला फायदा आपण लिहिला की 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर जर आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिकता आले नाही, तर लगेच नोकरी करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. याचा साधा अर्थ आहे की 3 वर्ष आपण 10वी नंतर 3 वर्षाचा पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा केल्यानंतर मग एखाद्या विद्यार्थ्याची जर आर्थिक परिस्थिती नसेल, तर तो विद्यार्थी काय करू शकतो की लगेच जॉबसाठी अप्लाय करू शकतो आणि किंवा त्याला वाटलं तर गव्हर्नमेंट जॉबची तयारी करू शकतो. म्हणजे जॉबचा पर्याय त्याला लगेच आहे. असं होत नाही की बाबा डिप्लोमा केला की जॉब मिळणार नाही, असं होत नाही. त्याला छोटा मोठा का होईना परंतु जॉब मिळतो. तर तो एक अत्यंत महत्त्वाचा फायदा असतो. कारण की मग तो कोणत्याही ब्रँचमध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला असू द्या. इट मे बी इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन असू द्या किंवा इलेक्ट्रिकल असू द्या, कम्प्युटर सायन्स असू द्या, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, इथलं काही असू द्या, तर त्याला जॉब नक्की मिळतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा अत्यंत महत्त्वाचा फायदा आपण बघितला. दुसरं, पुढे बी किंवा बीटेक करण्याचे जर त्याने ठरवले असल्यास ते सोपे जाते. कारण की काय होते, सोपे जाते का, याचा अर्थ काय की जो इंजिनिअरिंगला किंवा बीटेकला जो काही सिलेबस असतो तो बराच इथं पॉलिटेक्निकमध्ये किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये कव्हर झालेला असतो. त्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेले असतात. त्यामुळे बी किंवा बीटेक करायला त्याला फार सोपं जाते. फक्त एक सब्जेक्ट अपवाद आहे, तो म्हणजे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. हा जर सब्जेक्ट सोडला तर बाकी विषय ची तयारी करताना त्याला कुठलीही अडचण येत नाही. त्याच्यामुळे आपण लिहिलं की थोडंसं तो अभ्यास त्या विद्यार्थ्याला सोपा जाते. नंतर तिसरा एक फायदा असा आहे, डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज चांगले मिळते. जे आता असं लक्षात येते, आमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे तर त्याच्यामध्ये असं लक्षात येते, जे 12वी नंतर विद्यार्थी इंजिनिअरिंगला जातात आणि जे डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जातात, तर असं जर त्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्याचं प्रॅक्टिकल नॉलेज हे चांगलं असल्याचं पाहायला मिळते. म्हणजे तसं काही नसते. म्हणजे जे 12वी नंतर इंजिनिअरिंगला आले म्हणजे त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज स्ट्रॉंग होतच नाही का, तर असा अर्थ नाही. परंतु जर दोन गटाचं कंपॅरिझन केलं तर हे डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी त्यांच्या तुलनेत थोडंसं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं असल्याचं पाहायला मिळते. नंतर चौथा पॉईंट आपण लिहिला की कमी वयात कॅम्पस प्लेसमेंटची संधी मिळू शकते, जर आपले कॉलेज चांगले असेल व आपला रिझल्ट चांगला असेल तर. याचा अर्थ असा की जर आपण नामांकित कॉलेजमध्ये किंवा चांगल्या प्रसिद्ध किंवा जिथं चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगल्या लॅब आहे, चांगले टीचर आहेत, तिथं जर आपण पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा केला किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक असू द्या, तर तिथं कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे कंपन्याच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येऊन इंटरव्ह्यू वगैरे, ग्रुप डिस्कशन किंवा जे काही ॲप्टिट्यूड टेस्ट असतील किंवा टेक्निकल टेस्ट असतील ते घेत असतात आणि त्याच्यामध्ये जो विद्यार्थ्याची निवड होते तर त्याला आपण कॅम्पस प्लेसमेंट म्हणत असतो. तर त्याच्यासाठी अट अशी असते की फक्त त्या विद्यार्थ्यांनी, बऱ्याच कंपन्या काय थ्रूआउट फर्स्ट क्लास बघतात, तर त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट चांगला असला पाहिजे. म्हणजे रिझल्ट चांगला असले म्हणजे काय की त्या विद्यार्थ्याला दरवर्षी 60% मार्क असले तर त्याचे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे असं नाही की बाबा सेकंड क्लास असला तर त्याला कॅम्पस प्लेसमेंट, म्हणजे काही कंपन्या सेकंड क्लासवाल्या विद्यार्थ्याला सुद्धा अलाउ करतात, पण बऱ्याच कंपन्या हे फर्स्ट क्लास मागतात. तर त्याच्यामुळे मी चांगला रिझल्ट हा शब्द वापरलेला आहे. आता हे झालं, आपण फायदे बघितले. आता 10वी नंतर डिप्लोमा करण्याचे काही तोटे. आता मी पहिले एक कन्सेप्ट क्लिअर केली की असं तोटा वगैरे काही नसते.
म्हणजे कोणत्याही शिक्षणाचा तोटाच नसते, म्हणजे शिक्षण हे चांगलंच असते, कुठलंही शिक्षण असू द्या. परंतु आपण त्याला ब्रॉड अँगलने बघत नसल्यामुळे तिथं मी हा तोटा शब्द वापरला. बाकी त्याच्या मागे असा कुठलाही उद्देश नाही. म्हणजे शिक्षण हे शिक्षणच चांगलंच असते. मग कुठलंही शिक्षण असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, मेडिकल असू द्या, आर्ट, कॉमर्स, कुठलाही असू द्या, सायन्स असू द्या, कुठलंही शिक्षण वाया जात नसते. ते नेहमीच चांगलं असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जर पुढे बी किंवा बी.टेक करण्याचे ठरवले, तर चुकून ठरवले असल्यास इंजिनिअरिंगचा पार्टिक्युलर ब्रँचचाच पर्याय शिल्लक राहतो. याचा अर्थ असा असते विद्यार्थी मित्रांनो, समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये केलं असेल, तर त्या विद्यार्थ्याला आता तुम्ही म्हणाल, "सर मग ते दुसऱ्या ब्रँचला जाता येत नाही का?" तर विद्यार्थी मित्रांनो, जाता येते. नाहीतर तुम्हाला वाटेल की सर काहीच सांगतात. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग केला, तर तो विद्यार्थी डायरेक्ट सेकंडरीला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग याच्यामध्ये जाऊ शकतो. परंतु अट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथं डायरेक्ट सेकंड इयरसाठी जागा व्हॅकंट असणं हे फार महत्वाचं आहे. अदरवाईज तशी ॲडमिशन होत नाही. त्याच्यामुळे मी तिथं लिहिलं, की पर्टिक्युलर ब्रँचचाच पर्याय राहतो. कारण की जर तिथं व्हॅकंट नसेल, तर ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इलेक्ट्रिकलमध्ये केला, तर त्याला बी इलेक्ट्रिकलमध्येच करावी लागते. तो कॉम्प्युटरमध्ये कधी करू शकतो? जर त्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटरची डायरेक्ट सेकंड इयरची सीट जर व्हॅकंट असली, तरच तो इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करू शकतो. परंतु जर तिथं व्हॅकंट नसेल, तर त्याला त्याच ब्रँचमध्ये करावी लागते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर डायरेक्ट सेकंड इयर दुसरा एक तोटा आपण बघितला इथं, पाहू इथं. डायरेक्ट सेकंड इयर बी और बी.टेकला ऍडमिशन मिळणे कठीण जाते. कारण 10% जागाच, इथं जागाच शब्द वाचा त्याला, जागाच राखीव असतात. म्हणजे जर 60% एखाद्या ब्रँचची इनटेक असेल, तर 6 जागा डायरेक्ट सेकंड इयरसाठी राखीव असतात. याचा अर्थ असा आहे की डायरेक्ट सेकंड इयरसाठी जर आपल्याला ऍडमिशन घ्यायची असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचा डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं आणि त्याला डिग्रीला किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर त्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल आणि त्या कॉलेजची इनटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची इनटेक 60 असेल, तर डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना फक्त 6 जागाच तिथं राखीव असतात. म्हणजे 10%च जागा डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तिथं ॲडमिशन मिळणं हे थोडंसं कठीण जाते. तर हा एक तोटा आहे. तर होप करतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना ही काही माहिती महत्त्वाची जर वाटत असेल, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक यू.